कन्नड तालुक्यातील मोहोरा गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न आता टोकाला पोहोचलाय। गावातील गुळवे वस्तीवरील शेतकऱ्यांनी थेट इच्छामरणाची मागणी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। या शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देत येणाऱ्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सहकुटुंब इच्छामरणाचा इशारा दिला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या वस्तीला जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेती, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे ठप्प झाले असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे। 26 जानेवारीच्या आत रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आम्हाला जगण्याचा हक्क नको असा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। हा विषय केवळ रस्त्यांचा नसून शेतकऱ्यांच्या जगण्याचा आणि मूलभूत हक्कांचा प्रश्न असल्याचे बोलले जात आहे। मोहोरा गावातील गुळवे वस्ती या ठिकाणी राहणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षांपासून रस्त्याचा अभाव सहन करावा लागत आहे। पूर्वी अस्तित्वात असलेला रस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे मुलांचे शिक्षण बंद, शेतीमालाची वाहतूक अशक्य, दुग्ध व्यवसाय ठप्प आणि आजारपणात रुग्णवाहिका देखील पोहोचू शकत नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे। शेवटी प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी 26 जानेवारी 2026 रोजी सहकुटुंब इच्छामरणाची मागणी करत विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन दिले आहे। आता प्रशासन याची दखल घेणार की प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा हा टोकाचा निर्णय प्रत्यक्षात उतरणार, हा प्रश्न संपूर्ण तालुक्याला अस्वस्थ करणारा आहे। मोहोरा येथील शेतकऱ्यांचा हा आक्रोश प्रशासनाला जाग करतो का की अजून एखाद्या आंदोलनाची वाट पाहावी लागणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रश्न होता त्या प्रश्नासंदर्भात थेट आपण आज संभाजीनगर मध्ये आलेलो आहोत आणि थेट शेतकऱ्यांशी जाणून घेऊया। शेतकऱ्यांनी आज विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये चक्क त्यांनी इच्छा मरण्याचं सहकुटुंब इच्छा मरण्याची परवानगी द्यावा, अन्यथा रस्ता मोकळा करून द्यावा या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। आपण जाणून घेऊया त्या शेतकऱ्यांचा नेमकी प्रश्न काय होता, नेमकी त्यांनी निवेदनात काय म्हटलेलं आहे, काय सांगाल, काय निवेदन होतं आणि तुम्ही काय सांगितलं? आम्ही विभागीय आयुक्तांना तसं निवेदन दिलं। आमचा कापूस पडलेला आहे, मक्का पडलेली आहे, आर्थिक व्यवहार ठप्प झालेला आहे, रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला कोणतेही आर्थिक दळणवळणाचं सर्व क्षेत्र आमचं बंद झालं। त्यामुळे आम्हाला काहीच पर्याय राहिला नाही। आता फक्त एकच पर्याय आहे की आम्हाला एक तर रस्ता द्या किंवा इच्छा मरणाची परवानगी द्या, जेणेकरून आम्ही सुखानं मरून जाऊ आणि आमचं शेवटची स्टेप घेऊन घेऊ आम्ही। जे की व्याकुळता या शेतकऱ्यांची आपल्याला दिसून येत आहे। आपण त्यांच्या बोलण्यातूनच बघू शकतो की किती गंभीर प्रश्न हा निर्माण झालेला आहे। अद्यापपर्यंत का झालेला नव्हता आणि इथपर्यंत येण्याची काय गरज पडली? कारण रस्त्याला आम्हाला निर्णय देताच आला आणि आमच्या विरोधात पूर्ण निर्णय चालले, कारण सगळे चालढकल चालू आहे, त्याच्यामुळं काहीच पर्याय राहिला नाही। आणि शेवटी या तिसऱ्या स्तंभाच्या वाट पाहावं लागली आम्हाला की आता हा एक पर्याय आमच्या पुढे एक शिल्लक आहे की जनतेसमोर आमचं खरं सत्यता दिसावी आणि सत्यता पडताळणी पाहावी। ठीक आहे, येणाऱ्या जो 26 तारखेचे तुम्ही डेडलाईन दिलेले त्यामध्ये तुम्ही चक्क असं म्हटलंय की इच्छा मरण्याची परमिशन द्यावं, नेमकी प्रश्न कसा होता? कारण विलाजच नाही ना आता, कारण निकालही नाही, रस्ताही नाही, मालही तसेच पडलेले, सगळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले, लोकांची देणी तशीच राहिलेली, करावं काय? कारण लोक माग पैशाचं उधारी मागतात, रासायनिक खताचे, बियाण्याचे, मग आता द्यायचे कुठून? रस्ता कापूस तसा शेतात रानात पडलेला आहे, मका तशीच आहे, आर्थिक व्यवहार ठप्प आहे। एक तर बाबा आम्हाला रस्ता द्या, नाही तर मग कमीत कमी तेवढं तरी द्या, जेणेकरून आम्हाला सुखानं ते तरी आमचा शेवट करता येईल। काय म्हणता येईल की सध्या आता महसूल मंत्री जे आहे बावनकुळे साहेबांनी यांनी थेट नागरिकांना शेतात जाण्यापर्यंतचा रस्ता त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे, कळवलेलं आहे आणि तसे GR ही काढले। आता सध्या काय सांगाल तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार? त्यांनी GR काढला पण तो ते अंमलात येणं गरजेचं आहे ना, कारण तो कागदोपत्री GR आहे। असं झालं की ज्या देशी दारूच्या दुकानावर रांगायला लागतात, जी दूध विकणारी बाई इमानदार ती तिच्या चपलाच्या टाका राहिल्याने ती दारोदार येते तर तिचं दूध विकल्या जात नाही। सद्यस्थिती अशी झालेली आहे। माझा हा व्हिडिओ जर महसूल मंत्री यांना कळत असेल तर या शेतकऱ्यांच्या व्यथा आपण बघू शकतात की आता सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची ही व्यथा आहे। शेतकऱ्यांनी चक्क 26 जानेवारी येणाऱ्या 26 जानेवारीला
इच्छा मरण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि कुठंतरी शेतकऱ्यांची हालापेक्षा ही आपल्याला दिसून येत आहे. मी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर. NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.